आय थिंक हीच गाडी आहे आपली मित्रांनो. बसून घेऊया गाडीमध्ये. कोणी तर दिसत नाही या गाडीमध्ये. हीच गाडी आहे अमृता. हां इथे लिहिलेलं आहे बोट मेल अमृता एक्सप्रेस. रिकामी दिसते बऱ्यापैकी आहे. चला जागा भेटलेली आहे आपल्याला. 2 सीट भेटलेत. इथे बसून घेऊ आपण. आणि आता आपण डायरेक्टली मदुराईला जाऊ. मदुराईला जाऊन आपल्याला मीनाक्षी देवीचं टेम्पल आहे त्याचं दर्शन घ्यायचं आहे. बॅगा ठेवून घेऊ आणि बसून घेऊ. मदुराई स्टेशनला आलेलो आहोत मित्रांनो आपण. 4:20 झालेले आहेत. आणि आता बघूया पुढे आपल्याला कोणकोणत्या गोष्टी मदुराईमध्ये एक्सप्लोअर करायच्यात. तर मित्रांनो आपण जरा फ्रेश झालेलो आहोत. आणि आपलं जे सामान आहे आपण ते इथे क्लॉक रूममध्ये ठेवलं आहे. आणि एक पिशवी घेतली हातामध्ये ज्याच्यामध्ये आपण आपले ते जे धोतर वगैरे जे असतं लुंगी वगैरे ते लुंगी आणि शर्ट वगैरे घेतलं आहे जेणेकरून आपण जर मंदिरात गेलात तर ते आपल्याला घालता येईल. सो आता आपण मीनाक्षी मंदिराकडे जातो आहे. आणि इथून चालण्याच्या अंतरावर आहे ते. तर तुम्ही चालत चालत एक समोर एक लाईन आहे त्याच लाईनमध्ये गेलात की तुम्हाला समोरच मीनाक्षी मंदिर दिसून जाईल. सो मी दाखवतो तुम्हाला कोणची लाईन आहे. सो हे रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो. आणि आपल्याला ही जी लाईन आहे समोरची जी गाडी यायला लागली आहे पलीकडून तिकडे जायचं आहे. ट्रक येतोय. ही एक समोर एक धर्मशाळा आहे मित्रांनो. स्वस्त आहे. जर तुम्ही जर फॅमिलीसोबत असाल तरच इथं अलाउड आहे. आम्ही विचारलं होतं पण ते बोलले की बॅचलर्सला अलाउड नाही आहे. तर तुम्ही फॅमिलीसोबत आलात तर नक्कीच ही धर्मशाळा ज्याचं नाव आहे बांगड धर्मशाळा. खूप स्वस्तामध्ये रूम्स आहेत इथे. आणि याच्याच पाठीमागे याच लाईनने सरळ गेल्यानंतर मीनाक्षी टेम्पल लागतं आपल्याला. सो आता आपण टेम्पलकडे जाणार आहोत. ती अशी पाठी लावलेली आहे मित्रांनो. आणि या लाईनमध्ये आपण जाणार आहोत. आपण इकडून आलो आहे. समोरच स्टेशन आहे. सो आता इकडे जायचं आहे आपल्याला सरळ. अशा छोट्या छोट्या बोळ्या आहेत मित्रांनो. त्या बोळ्यातून मग तुम्हाला हळूहळू पुढे जात जात मीनाक्षी टेम्पलजवळ जायचं आहे. एक्झॅक्टली मी आता प्रत्येक बोळी दाखवून रस्ता नाही दाखवू शकत. सो तुम्ही विचारून जाऊ शकता किंवा गुगल मॅप्सवर तुम्ही मीनाक्षी टेम्पल टाकल्यानंतर तुम्हाला ते ऑटोमॅटिकली रस्ता दाखवल. त्या रस्त्याने तुम्ही जाऊ शकता. मीनाक्षी मंदिराला जाताना मित्रांनो इथं खूप गर्दी दिसते. चहासाठी गर्दी दिसते. ट्राय करून बघू चहा कसा आहे. भजे पण आहेत. हां भजी पण घेऊ. एक प्लेट आपले मिरची भजी घ्या आणि चहा घ्या. चांगला आहे मित्रांनो चहा. चांगला लागतो चहा. भजी ट्राय करूया. बनाना भजी. तर मित्रांनो हे समोर दिसतंय तुम्हाला जे गोपुरम तेच मीनाक्षी टेम्पल आहे. तो आपण पोहोचलेलो आहोत. तो थोडंसं बांधकाम चालू आहे. पण आपण दर्शन करून मग आजूबाजूचं आणखीन 1-2 टेम्पल आहेत ते पण एक्सप्लोअर करणार आहोत. तो आता मीनाक्षी टेम्पलमध्ये जाऊया. इथे एक जैन मंदिर आहे. मंदिराच्या समोरच इथे
आपण आता डायरेक्टली मंदिरात जाऊया. बघूया चेंज करायला कुठं जागा भेटते का. चेंज करायला जागा भेटली तर चेंज करूया, नाहीतर मग डायरेक्ट दर्शनाला जाऊया. हां हां हो. सो मित्रांनो, आपण आलो होतो, परंतु झालं आहे असं की ते मोबाईल फोन अलाउड नाही आहे. सो आपण मोबाईल फोन जमा करूयात आणि दर्शन करायला जाऊयात. मित्रांनो, दर्शन झालेलं आहे आपलं. आणि हे जे दिसते तुम्हाला हा बोर्ड, तो खूप महत्त्वाचा आहे. हा बोर्ड नीट पाहून घ्या, कारण की ह्या बोर्डवर ज्या वस्तू लिहिलेल्या आहेत ना, त्या वस्तू अजिबात अलाउड नाही आहेत. मंदिराच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक वस्तू अलाउड नाही आहे. ज्याच्यामध्ये पॉवर बँकपासून, चार्जरपासून, स्मार्ट वॉच, लिपस्टिक किंवा जे सौंदर्य प्रसाधने असतात, जसं की मेकअपचे सगळे काही ज्या वस्तू असतील, डब्बा असेल, खाण्याचा कोणताही पदार्थ अलाउड नाही आहे. सो तुम्ही जर येत असाल तर तुमच्या त्या गोष्टी घरीच ठेवून या. नाही तर इथेच हे एक रेस्ट हाऊस आहे, जिथे की तुम्हाला कमी दरात रूम्स वगैरे भेटू शकतात. आणि जर तुम्हाला जर इथे राहायची इच्छा असेल, इथे मुक्काम करून सकाळी वगैरे तुम्हाला जर काही दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही इथं विचारपूस करू शकता. हे अशी भरपूर शॉप्स आहेत मित्रांनो इथं. जसं की हे बघू शकता तुम्ही, खेळण्याचं, त्याचबरोबर सजावटीचं आणि भरपूर काही शॉप्स आहेत. खाण्याच्या पण भरपूर गोष्टी आहेत. या मंदिराला 4 एंट्रन्स आहेत मित्रांनो. त्यामुळे एक गोष्ट खूप लक्षात ठेवा की ज्या एंट्रन्सला तुम्ही तुमचे जे मोबाईल्स वगैरे सबमिट करताना, त्या एंट्रन्सला येण्याचा प्रयत्न करा. कारण की आम्ही गोल फिरत आलो. जवळपास 4 किलोमीटरचा पट्टा आहे आणि तेवढं तुम्हाला चालावं लागेल. मंदिर पाहायला अंदाजे 2 तास लागतात. सो 2 तास नक्की द्या तुम्ही. खायला पण खूप छान छान गोष्टी आहेत. असं मार्केट आहे बघा तुम्हीच. दुसरी तुळशी बागच आहे मित्रांनो. काहीच फरक नाही. दुसरी तुळशी बाग आहे. फक्त थोड्या ज्या लाईन्स आहेत त्या मोठ्या आहेत. तुळशी बागेच्या खूपच छोट्या लाईन्स आहेत. सो संध्याकाळचं जेवण्यासाठी आपण इथे जाणार आहोत, मोहन भोजनालय. इथे दिसते का तुम्हाला मोहन भोजनालय? हे आहे. हां आहे चालू, छोटीशी लाईन आहे. त्या तिथून जायचं आहे. इथे जायचं आपल्याला मोहन भोजनालय. वरती आहे आय थिंक. हँड बघून बस एखादा, तिथे बसायचं खाली. मोहन भोजनालय. सो एवढी आहे थाळी आणि याची प्राईस जवळपास 150 रुपये आहे. आणि याच्यासोबत तुम्हाला मिरची भरपूर काही आहे. जेवण झालेलं आहे आपलं. आता आपण निघालो आहे स्टेशनकडे. हे असं काही दिसतंय, मला दाखवतो. मोहन भोजनालय. तर मित्रांनो, जर जेवणाविषयी विचाराल तर ठीकठाक जेवण होतं. आवडलं नाही आम्हाला, पण आता इथे काय भेटणार आहे महाराष्ट्रातलं. सो मी तर रेकमेंड करेल की तुम्ही इकडची जी मील असते ना, जी मील म्हणजे भाताची जी मील असते, आम्ही रोज खातो तशी. आम्ही ट्राय केलं ती शोधण्याचा भरपूर हॉटेलमध्ये, परंतु संध्याकाळी मील अवेलेबल नसतं. फक्त दुपारी 3, 3:30, 4पर्यंतच अवेलेबल असतं. त्यामुळे आम्हाला ते भेटलं नाही. म्हणजे नाविलाज म्हणून आम्हाला हे जेवण करावं लागलं. काही चांगले नाही आहेत भाज्या वगैरे. फक्त डाळ आणि भात थोडासा बरं वाटलं. ते पण काही छान नव्हतं, फक्त बरं होतं. तर मित्रांनो, याच गाडीतून आम्ही मदुराईवरून कन्याकुमारीला आलो आहे. सो आता सकाळचे 3 वाजलेत आणि ही जी गाडी आहे ना, तिचं नाव आहे कन्याकुमारी एक्सप्रेस, जी की हैदराबादवरून निघते. आणि हिचा नंबर आहे 17069. खूपच वार आहे मित्रांनो. आणि झालं असं होतं की आमचं या गाडीचं रिझर्वेशन नव्हतं आणि जवळपास आम्हाला 3 ते 4 तास लागले होते मीनाक्षी टेम्पल बघायला. खूप दमलो होतो आम्ही आणि 10 वाजता रेल्वे स्टेशनला आलो होतो. आमचं प्लॅन होतं की रात्री 1:45च्या गाडीने कन्याकुमारीला यायचं. रिझर्वेशन नव्हतं आमचं. परंतु ही गाडी आहे ना, हैदराबाद ते कन्याकुमारी, ही फक्त वीकली एकदाच असते आणि काल ती अवेलेबल होती. सो आम्ही बघितलं TCला विचारून. TC बोललं की पर हेड 100 रुपये फक्त जास्त लागतील. सो आम्ही त्याच्याकडून ही अशी एक पावती घेतली. आपण आहोत कन्याकुमारीच्या रस्त्यावर मित्रांनो. आपण आत्ताच रेल्वे स्टेशनमधून आलो आणि आपली इथे एक रूम केली आहे आपण.
तर ती रूम आपल्याला जवळपास AC ची रूम 1000 रुपये पर डे अशी पडली आहे. आता आपण सनराईज पॉईंटकडे जातो आहे आणि हे जे दुकान आहे हे कॉफीचं आणि चहाचं हे फेमस दुकान आहे. खूप जण हे मेमोरियल आहे, स्वामी विवेकानंद मेमोरियल. लाईटिंग बघा किती छान दिसते. इकडे पॉईंट आहे. पब्लिक बघा किती आली आहे. पब्लिक. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.